शिर्डी येथील एका हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या दरम्यान नेहमीच गरळ ओकणारे आमदार संग्राम जगताप यांनी एवढी चिंता दाखवली आहे समाजाबद्दल. असं वाटतंय की हेच सर्व आहेत, हिंदू समाजाचं चांगलं हेच करतील, ह्यांच्या व्यतिरिक्त कोणच नाही आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. जे महाराष्ट्रामधले जे मराठी बांधव आहेत त्यांच्याबद्दल विचार करणारा हा फक्त एकमेव किंवा या पक्षातलेच नेते राहिलेले आहेत असं काही वाटतंय. हे जनआक्रोश मोर्चा घेत असताना यांनी असे कोणतेही योजना नाही आणले जेणेकरून आमच्या हिंदू बांधवांना किंवा भगिनींना रोजगार नोकऱ्या उपलब्ध होतील. असा कोणताही कडक कायदा हे यांच्या सरकारमध्ये आणू शकत नाही जेणेकरून आपल्या माता भगिनीवर जे अन्याय अत्याचार होतात ते, जे डावरीसारखे प्रकार होतात ते, ह्याच्यावर असे कोणतेही बंधन नाही आहे. जे लहान चिमुकली मुलींवर जे अत्याचार होऊन त्यांच्यावर बलात्कार केलं जाते, त्यांना मारलं जाते, छळ केले जाते, त्याबद्दल हे कधीच बोलणार नाही आहे. सभेतसुद्धा बोलत नाही आहेत किंवा कोणत्याही अधिवेशनातसुद्धा हे बोलू शकत नाही आहेत. कारण की यांना स्क्रिप्ट दिलेलं आहे की तुम्ही फक्त तुमचं राजकारण जर चमकवायचं असेल किंवा तुम्हाला लोकांची जर महाराष्ट्र राज्यामध्ये राहणारी लोकांची जर दिशाभूल करायची असेल तर आपलं यश लपवण्यासाठी आपण मुस्लिम समाजाबद्दल बोलत राहावं. ज्या पद्धतीने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सर्व महापुरुषांचं नाव घेतात आणि संविधानाचा सुद्धा ते उल्लेख करतात. त्या संविधानाचं नाव घेऊनसुद्धा असंवैधानिक गोष्टी बोलायचे, एका समाजाबद्दल गरळ ओकायचं, त्यांचा बहिष्कार करायचं. एखादी कोणती घटना घडली तर त्याला कोणता समाज जबाबदार नसतो आणि सरकार तुमचे कायद्याच्या मार्गाने त्या जे काही व्यक्तींनी जे काही चुकीचं काम केलं असेल त्याला शिक्षा होईलच. त्याला फास्ट ट्रॅक कोर्टवर चालून त्याला शिक्षा देण्यात यावी. समाज बांधव त्याला कोणतीही प्रकारची मदत करणार नाही. पण त्या एका व्यक्तीमुळं जर आपण सगळ्या समाजाला जर वेठीस धरत असेल तर आपण जाणून बुजून एका समाजाला टार्गेट करण्यासाठी हे सगळं करतात. आपल्याला माहिती आहे जगताप साहेब की नीट परीक्षेमध्ये आपल्या भारतातून 18 लोकांनी आत्महत्या केलेत, त्यापैकी फक्त 2च मुस्लिम आहेत आणि एक महाराष्ट्रामधलं आहे. आपण त्याच्याबद्दल कधी सरकारला प्रश्न विचारलं का? ते जे 18 लोक जे मेली, आत्महत्या केली, आत्महत्येला समोर गेली, त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारणार आहेत का? ते काय जीव परत येणार आहे का? तुम्ही त्याबद्दल कधीच बोलणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला फक्त वोट बँकसाठी आणि तुमचं वर्चस्व टिकवण्याकरिता हे सगळं काही तुमचे मोर्चे वगैरे चाललेत, मोर्चे बांधणी वगैरे चालली आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही एका समाजाबद्दल, मुस्लिम समाजाबद्दल विशेष करून तुम्ही जे गरळ ओकताय हे चुकीचं आहे. तुम्हाला सांगून काय उपयोग तर नाही आहे. पण माझ्या जे बांधव आहेत, भगिनी आहेत, ज्या या सभेला जातात, मी त्यांना विनंती करेल, हे ऐकून टाळ्या वाजवण्यापेक्षा तुम्ही त्यांना प्रश्न करा. पेट्रोल महागले, डिझेल महागले, पाऊस पडलेला नाही आहे, दुष्काळची परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, शेतकरी आत्महत्या करतो. सर्वात जास्त शेतकरीची आत्महत्या जर होत असेल तर ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये होतो आहे. सर्वात जास्त जर क्राईम रेट कुठं वाढला असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढले. महाराष्ट्रातून लोक शिकतात, शिकवणी घेतात आणि आज आपल्या महाराष्ट्राला कुठं नेऊन ठेवलं आहे. हे लोकप्रतिनिधी आहेत. आपण यांना निवडून दिले तर आपलं कर्तव्य यांना प्रश्न विचारायचं आहे. पण आपण प्रश्न न विचारता हे जे काय बोलतात ते त्याच्यावर तुम्ही टाळ्या वाजवताय. तुमचं भविष्य काय? ह्याच्यामध्ये आर्थिक बहिष्कार करून तुम्ही काय साध्य करणार आहे? तुमचा काय फायदा होणार आहे? तुम्हाला पैसा कुठून येईल? तुमची आर्थिक उन्नती कशी होईल? तुम्हाला नोकऱ्या भेटतील का नाही? शेतकऱ्यांच्या जे कर्जमाफी आहेत ते कमी होतील का? जे अन्याय अत्याचार महिलांवर, मुलींवर जे होतं ते कमी होतील का? ते बंद होतील का? त्यासाठी कोणतं कायदाही बनवणार आहेत का? असं कोणतंही उपाययोजना यांच्याकडे नाही आहेत. त्याच्यामुळं हे दिशाभूल करण्यासाठी हे सगळं काही कटकारस्थान चाललं आहे. आपण याला बळी पडू नका. एक नागरिक म्हणून, एक मराठी माणूस म्हणून मी आपल्याला विनंती करतो की जे देशाचं आणि महाराष्ट्राचा चांगलं करू शकत नाही आहे त्याच्या मागं आपला वेळ घालू नका. आपण सुरक्षित राहावं, अफवांवर बळी पडू नका आणि अशा मोर्चांना जाण्यास टाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र.